32 वर्षांची कविता ही हुडकेश्वर खुर्दमध्ये आनंदनगर भागात आपल्या 10 वर्षांच्या मुलीसोबत व नवऱ्यासोबत राहायची. कविता ही मूळची मध्य प्रदेशची असून कामाच्या शोधात 6 वर्षांपूर्वी आपल्या प्रेमविवाह केलेल्या नवऱ्यासोबत नागपुरात आली होती. कविताचा नवरा एका धाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करत होता, तर तिची मुलगी जवळच्याच शाळेत 7वीच्या वर्गात शिकत होती. कविताचा नवरा हा सकाळी धाब्यावर कामाला गेल्यानंतर तिथलं सगळं काम आटपूनच थेट मध्यरात्री 1 वाजता घरी यायचा. दिसायला यांचं त्रिकोणी कुटुंब खूप सुखात दिसायचं, पण खरं तर त्या नवऱ्याची बायको कविता दिसायची तशी साधी सरळ नव्हतीच. तिला तर दारूचे व्यसन लागले होते. काही महिन्यांपूर्वी कविता देखील मोलमजुरीचे काम नागपुरात करत असे. त्यामुळे तिथं राहणाऱ्या वस्तीतील 3 ते 4 माणसांची तिची मैत्रीही झाली होती. त्यांच्यासोबत ती देखील कामाला जायची. रोहित टेकाम हा बांधकाम मिस्त्री असून गेल्या 2 वर्षांपासून तो हुडकेश्वर खुर्दमध्ये एका इमारतीच्या बांधकामावर आला होता. त्या ठिकाणी कविता देखील मजुरीचे काम करत होती. तेव्हाच कविता आणि रोहितची ओळख झाली होती. रोज कामाला जात असल्यामुळे मैत्री चांगलीच घट्ट झाली. दारूचं व्यसन असल्यामुळे कविता देखील रोहित व त्याच्या मित्रांसोबत तिथे दारू प्यायची. पण रोज रोज काम करून आता कविता थकली होती, म्हणून कंटाळून तिनं हाऊसवाईफ म्हणून घरातच राहायला सुरुवात केली होती. पण जरीही आता कविता घरी राहत होती तरीही ती आणि रोहित दोघंही मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते. असे रोज बोलून एकमेकांना मेसेज करून दोघांत प्रेम संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे दोघांच्या वारंवार भेटी व्हायला लागल्या. कधी कविता रोहितला कामाच्या ठिकाणी भेटायला जात, तर कधी रोहित तिला भेटत. दोघांच्या अनैतिक संबंधांनाही सुरुवात झाली होती. नवऱ्याच्या नजरेआड कविता रोहितसोबत गेल्या 1.5 वर्षांपासून संबंधात होती. त्यामुळे नवरा घरी नसताना रोहित नेहमी तिला भेटायला त्यांच्या घरी येत होता. मुलगी शाळेत राहायची, तर नवरा रात्री 1 पर्यंत धाब्यावरच असत, म्हणून कविताला पूर्ण रान मोकळं होतं. मनात येईल तसं ती वागत असे. गुरुवारी 6 फेब्रुवारी 2025ला नेहमीप्रमाणे मुलगी आपल्या शाळेत गेली व नवरा कामावर गेल्यानंतर कविताने लगेच रोहितला फोन केला आणि त्याला आपल्या घरी बोलवून घेतले. त्याने देखील आपल्या प्रियसीचा फोन आल्याबरोबर आपल्या हातातले काम सोडले व लगेचच तिच्याकडे निघाला. 25 वर्षांचा रोहित महालगाव कापसीवरून आपले महत्त्वाचे काम सोडून तिच्या घरी घाईघाईत आला. कविताने त्याला दारूची बाटली आणायला सांगितली होती. हे त्यांचं नेहमीच होतं. याही वेळी दोघांनी आणलेली दारू सोबत प्याली. कविताने चांगले जेवण बनवून ठेवले होते, म्हणून दोघांनी सोबत मिळून जेवण केले. दोघांनीही थोड्याशा गप्पा मारल्यात. आता बसल्या बसल्या रोहितनं कविताकडे शारीरिक संबंधाची मागणी केली, पण आज नको म्हणत कविताने त्याला शारीरिक संबंध बनवायला नकार दिला. 32 वर्षांची प्रियसी नाही म्हटली, म्हणून 25 वर्षांचा रोहित त्याला खूप राग आला आणि तो तिच्यावर खूप चिडला आणि चिडूनच तिला म्हणाला, जवळ यायचं नव्हतं तर मला घरी कशाला बोलावले? मग हातातले सगळे कामं सोडून तुझ्यासाठी मी तुझ्या घरी आलो आणि तू मला शारीरिक सुख द्यायला नकार देत आहेस. दोघांचेही तिथे भांडण सुरू झाले. कविता मात्र आज नकारच देत राहिली. त्यानंतर दारूच्या नशेतच रोहितनं तिला मारहाण केली. रोहितचा तिला जोरात धक्का दिला तेव्हा ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला टेबल लागला. तिच्या कानाच्या मागून रक्त येऊ लागलं. पण चिडलेला रोहित रागातच तिला रडत सोडून तिथून निघून गेला. पण रोहित आपला मोबाईल कविताच्याच घरी विसरून आला होता, म्हणून मोबाईल घेण्यासाठी काहीच वेळात रोहित माघारी परतच कविताच्या घरी आला. तेव्हा कविता घरात रडतच तिथे बसली होती. तो परत तिच्या जवळ गेला. त्याने तिला समजावले, तिची माफी देखील मागितली. काहीही करून त्याला तिच्याजवळ जायचं होतं. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठीच तो आपले काम सोडून इकडे तिच्या घरी आला होता, म्हणून त्याचीही चिडचिड होत होती. तिला समजावून देखील ती त्याला शारीरिक संबंधांसाठी नकार देतच राहिली. आता मात्र रोहित फारच चिडला आणि शेवटी रोहितनं कविताच्याच ओढणीनं रागातच कविताचा गळा आवळला. श्वास गुदमरून शेवटी कवितानं अखेरचा श्वास घेतला आणि रोहितनं आपल्याच प्रियसीचा खून केला. कविता आता मेली होती, पण त्यावरही रोहितचे समाधान झाले नाही. त्याने कविताच्या मृतदेहावर बलात्कार केला.
स्वतःची इच्छा पूर्ण केली आणि कुणाला काही समजणारच नाही. आपण कुणाच्या हाती लागणार नाही, कुणाला आपल्यावर संशयच येणार नाही अशा आशेनं तिथून पळ काढला. सायंकाळी मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर तिला आई खाली झोपलेली दिसली. पण आईला असं बघून ती मुलगी घाबरली. मुलीने आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिची आई कविता काही केल्या उठत नव्हती. कविताच्या कानातून रक्त येताना तिच्या मुलीला दिसले. त्या छोट्या मुलीनं आईच्या अंगावर चादर टाकून आईला झाकून आपल्या शेजाऱ्यांना आवाज दिला व मुलगी घाईघाईतच आपल्या वडिलांना धाब्यावर बोलवायला गेली. बाबा, आई जमिनीवर पडलेली आहे आणि उठत नाही, तुम्ही पटकन घरी चला, मुलगी वडिलांना म्हणाली. बायको कविता का उठत नाही म्हणून हातातले काम सोडून नवरा घाईघाईतच मुलीसोबत घरी आला. तोपर्यंत शेजाऱ्यांनी पोलिसांना फोनवरून सगळी माहिती दिली. हुडकेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. कविताच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर झाल्याचे समोर आले, पण हे कुणी केले ते लक्षात येत नव्हते. तेव्हा पोलिसांनी कविताच्या मोबाईलवरील कॉल रेकॉर्डवरून व घराच्या आजूबाजूचे CCTV चेक करून गुन्हेगाराला पकडायचे ठरवले. रोहितला वाटलं होतं तो कधीच पोलिसांच्या हाती लागणार नाही, पण 2 दिवसांच्या आतच पोलीस रोहितपर्यंत पोहोचले आणि त्याला अटक केली. पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर रोहितनं केलेला गुन्हा कबूल केला आणि त्या दोघांमध्ये कशावरून वाद झाला, काय झालं ते सगळं काही पोलिसांना सांगितलं. खून करून अत्याचार करणारा रोहित पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी सगळं कोडं सोडवलं, पण मित्रांनो, यात आयुष्य उद्ध्वस्त झालं. ते शाळेतून घरी आलेल्या काळजीपोटी आपल्या आईला उठवणाऱ्या त्या 10 वर्षाच्या निष्पाप मुलीचं आणि बायको झोपेतून का उठत नाही याच्या काळजीनं हातातलं काम सोडून घर गाठणाऱ्या कविताच्या त्या नवऱ्याचं. न्यायालयाने आरोपी रोहितला 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी रोहित यानं हे कृत्य एकट्यानेच केलं की त्याच्यासोबत आणखी कोणी होतं का याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 1.5 वर्षांपासून रोहित आणि कविता यांच्यामध्ये हे सगळं काही चालू होतं, तरी देखील कविताच्या नवऱ्याला यातील काहीच माहिती नव्हतं. अशा प्रकारे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, तेही फक्त व्यसनामुळे आणि शारीरिक सुख अनुभवण्यासाठी अनैतिक संबंध ठेवल्यामुळे. या क्राईम कथेतून आपण काय शिकावं? डोळे झाकून कुणावर विश्वास ठेवू नये. क्षणिक सुखासाठी आपलं कुटुंब उद्ध्वस्त करू नये. आपल्या मुलांचा, नवऱ्याचा विचार करावा आणि कुटुंबासाठी पैसे कमवण्याच्या नादात आपल्या घरच्यांना वेळ द्यायचं देखील कुटुंब प्रमुखाने विसरू नये. आपला नवरा आपल्यासाठीच बाहेर राबतो आहे. आपण सुखात राहावे म्हणून पैसे कमावण्यासाठी तो दिवसभर कष्ट करतो आहे याची जाणीव घरात राहणाऱ्या त्याच्या जीवनसाथीने नक्कीच ठेवावी. बाकी कथेला लाईक नक्की करा. कॉमेंट करून मला नक्की सांगा कविता जे वागली ते योग्य होतं का. चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.